श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर लक्ष्मीपूजनची पूजा सर्वांनी छानपैकी केली. तर आता लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा कशी करायची, सुपारी आहे त्याचे काय करायचे, विड्याच्या पानांचे काय करायचे, तसेच श्रीफळ आहे तो कुठे ठेवायचा, तसेच कोणत्या गोष्टी या आपल्या घरामध्ये जपून ठेवायच्या आहे, माता लक्ष्मीचा ज्यामध्ये आशीर्वाद देखील आहे आणि कोणत्या गोष्टी आपण निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपण जी पूजेमध्ये फुले वापरलेली आहे ती पूजेमधील फुले आपल्याला सर्वात अगोदर काढायची आहे. आपण जेव्हा उत्तर पूजा करत असतो तेव्हा प्रथम दर्शन घ्यायचे आहे, मग उत्तर पूजा करायची आहे. माझ्याकडून काही चुकले असेल तर मला क्षमा करा अशी क्षमा याचना आपण देवीकडे करायची आहे. मग आपण उत्तर पूजेला सुरुवात करायची आहे. तर आपण ही फुले सर्व काढून घ्यायची आहे. जेवढी पण आपण फुले ठेवली होती तेवढी पण काढायची आहे. मग तुम्ही ही फुले एखाद्या निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता, वाहत्या पाण्यात देखील टाकू शकता, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली छोटासा खड्डा करावा आणि त्यामध्ये तुम्ही ही फुले तसेच विड्याची पाने, आंब्याची पाने पुरून टाकली तरी पण चालेल. त्यानंतर आपण जी लाह्या बत्ताशे घेतले होते तर ते सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे धणे. तर हे धणे आपण आपल्या तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये गुंडाळून देखील ठेवू शकतो. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सतत वास राहतो. तसेच तुम्ही हे धणे तुमच्या शेतामध्ये देखील पेरू शकता आणि जर तुमचे शेत नसेल तर तुम्ही घरीच कुंडीमध्ये देखील हे धणे पेरू शकता. त्यानंतर मठ, हरभरे ज्या पण काही वस्तू आहेत त्या सर्व आपण आपले जे धान्य आहे त्यामध्ये हे धान्य मिक्स करायचे आहे आणि परत आपण ते वापरण्यासाठी घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे दागदागिने ठेवले होते ते देखील आपण वापरण्यासाठी घ्यायचे आहे. पैसे देखील आपण खर्चायला घ्यायचे आहे, पण यातील पैसे आपण लगेच खर्चायचे नाही. म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यावरती लगेच तुम्ही हे पैसे खर्च करू नका. निदान एक दिवस तरी तुमच्याकडे हे पैसे तसेच ठेवावे. त्यानंतर तुम्ही हे पैसे देखील खर्च करू शकता. आपली जी केरसुनी आहे ती देखील आपण घरामध्ये झाडण्यासाठी घ्यायची आहे. घरामध्ये जो काही कचरा आहे तो तिने झाडायचा आहे आणि यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मी देखील बाहेर जाते असे म्हणतात. तुम्ही मोठा झाडू घेतला असेल तर त्यांनी आपण सर्व कचरा हा झाडून काढावा. त्यानंतर जी आपण वहीचे पूजन केले होते ती वही आपल्याला हिशोबासाठी घ्यायची आहे. लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवसापासून आपण यावरती हिशोब लिहायला सुरुवात करावी. तसेच जो पण व्यापारी वर्ग आहे त्यांनी देखील आपले जे पण व्यवहार आहे ते याच वहीमध्ये लिहायला सुरुवात करावी. या वहीमध्ये लिहिल्यामुळे आपला कुठेही तोटा होत नाही असे म्हणतात. त्यानंतर आपण जी सुपारी घेतली होती ती सुपारी तुम्ही परत पूजेमध्ये देखील वापरू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता. जेव्हा एखादी पूजा असेल तर त्या पूजेमध्ये वापरण्यासाठी ही सुपारी आपण परत घेतली तरी पण चालेल. तसेच ही सुपारी तुम्ही खाऊ देखील शकता. त्यानंतर हे जे तांदूळ आहे ते तांदूळ आपल्याला सर्व एकत्र करायचे आहे. जे पण तांदूळ आहे ते सर्व मिक्स करावे. त्यानंतर ते तांदूळ आपण पक्ष्यांना देखील खायला घालून देऊ शकता किंवा तुम्ही याचा घरामध्ये राईस देखील बनवू शकता. मग ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे आणि मग तुम्ही वापरण्यासाठी घेऊ शकता. कारण आपण हे तांदूळ पूजेमध्ये वापरले होते त्यामुळे ते तांदूळ अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर घरामध्ये केला तरी पण चालेल किंवा या तांदळाची खीर बनवावी आणि सर्वांनी एकत्रित खावी. यामुळे आपल्याला देवी लक्ष्मीचा प्रसाद देखील मिळेल. आपण ही उत्तर पूजा लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच करायची आहे. अगदी अंघोळ झाल्यावरती लगेच आपण ही उत्तर पूजा करून घ्यायची आहे. मनोभावे आपण ही उत्तर पूजा करायची आहे. त्यानंतर हे जे श्रीफळ आहे ते आपण फोडायचे आहे आणि सर्वांनी मिळून हा प्रसाद देखील ग्रहण करायचा आहे. तसेच हे जे श्रीफळ आहे ते आपण कोणालाच देऊ नये, ते आपणच घरामध्ये सर्वांनी मिळून खावे. तसेच जर तुम्ही अखंड लक्ष्मी कलश भरलेला असेल तर तो श्रीफळ देखील तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जी बाप्पाची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती पूजेसाठी घेतली होती
ती परत आपल्याला पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे। मग तुम्ही परत एकदा अभिषेक घालून तुमचे जिथे देवघर आहे तिथे या मूर्ती ठेवल्या तरी पण चालेल। तुम्ही रोज जशी पूजा करता तशी पूजा आपण करायची आहे आणि परत या मूर्ती तिथे आपण ठेवून द्यायच्या आहे। त्यानंतर आपण कलशामध्ये पाणी टाकलेलं होतं, तसेच त्यामध्ये आपण सुपारी आणि एक नाणे देखील टाकलेलं होतं। तर कलशातील पाणी आपल्या कुंडीतील कोणत्या पण झाडाला आपण टाकायचे आहे। फक्त तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला हे पाणी टाकावे, कारण की हे पाणी देखील खूप असे पवित्र आहे। आपण यामध्ये हळदी कुंकू देखील टाकलेले होते, त्यामुळे तुम्ही हे पाणी झाडालाच टाकावे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।